पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड. श्रीमंत माणसं आपल्या पैशाकडून खूप मेहनत करून घेतात. गरीब माणसं पैशासाठी खूप मेहनत करतात. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात असं लहानपणापासून तुमचं प्रोग्रॅमिंग झालेलं असतं. पण काही जणांवर असे संस्कार झालेले नसतात. ते भाग्यवान असतात. मेहनत करणं नक्कीच महत्त्वाचं आहे, यात शंका नाही. पण नुसती मेहनत करून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही. तुम्ही जरा भोवताली बघाल तर करोडो नव्हे, अरबो माणसं रात्रंदिवस काबाड कष्ट करताना दिसतात. ते कधी श्रीमंत झालेले तुम्ही बघितलंय का? त्यापैकी बरेच जण कंगाल आहेत किंवा गरीब आहेत. याउलट महागड्या क्लबमध्ये जाऊन मजा करणारे लोक कोण असतात? गोल्फ, टेनिस, स्विमिंग यांची आवड असणारे लोक कोण असतात? रोज शॉपिंग करणारे आणि पर्यटन स्थळं बघायला जाणारे लोक कोण असतात? अर्थातच ते श्रीमंत असतात. आणि श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हे अगदी मूर्खपणाची कल्पना आहे. जुन्या काळातील एका नैतिक मूल्यानुसार 1 रुपयाच्या कामासाठी 1 रुपया पगार, या जुन्या म्हणीत तसे काहीच चुकीचे नाही. फक्त त्यात हे सांगितले गेले नाही की त्या 1 रुपयात करायचे काय. जेव्हा तुम्हाला हे कळते की या 1 रुपयाचे काय करायचे, तेव्हा तुम्ही काबाड कष्ट करण्याऐवजी चाणाक्षपणे काम करायला लागता. श्रीमंत लोक दिवसभर खेळू शकतात किंवा आराम करू शकतात, कारण ते खूप चलाखीनं काम करतात. लिव्हरेजचा सिद्धांत त्यांना माहीत असतो आणि त्याचा ते उपयोग करतात. काम कसं करवून घ्यायचं हे त्यांना माहीत असतं. ते आपल्या पैशाकडून मेहनत करून घेतात आणि ते इतर लोकांना त्यांच्यासाठी काम करायला ठेवतात. माझा अनुभव आहे की तुम्हाला पैशासाठी मेहनत करावी लागते. श्रीमंतांची ही स्थिती तात्पुरती असते आणि गरिबांची ही स्थिती कायम असते. श्रीमंतांना हे माहीत असतं की जोपर्यंत पैसा त्यांच्यासाठी काम करत नाही, तोपर्यंत त्यांना तात्पुरती मेहनत करावी लागणार आहे. जितका पैसा आपल्यासाठी जेवढी मेहनत करेल, तेवढी आपल्याला कमी मेहनत करावी लागणार, हेही त्यांना माहीत असतं. लक्षात ठेवा, पैसा ही ऊर्जा आहे, शक्ती आहे. बहुतेक जण आपली कामाची ऊर्जा खर्च करून पैशाची ऊर्जा मिळवतात. ज्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे, त्यांना माहीत असतं की कामाची ऊर्जा न वापरता, म्हणजे कमी मेहनत करून पैशाची ऊर्जा कशी मिळवायची. यामध्ये इतर लोकांचे काम, कामाच्या ठिकाणी व्यावसायिक नीती किंवा कामासाठी केलेली भांडवलाची गुंतवणूक या गोष्टींचा समावेश होतो. तेव्हा लक्षात ठेवा, आधी पैशासाठी कष्ट करा आणि नंतर पैशाकडून कष्ट करून घ्या. पैशाची गोष्ट येते तेव्हा लोकांना माहीत नसतं की यश मिळवण्यासाठी काय करावं लागतं. तुमचं ध्येय काय आहे? हा खेळ तुम्ही केव्हा जिंकणार आहात? दिवसातून 3 वेळा जेवण करण्याइतके पैसे कमवणे, एवढंच तुमचं ध्येय आहे का? की वर्षाला $1,00,000 कमावणे तुमचं ध्येय आहे? करोडपती बनायचे आहे की अब्जोपती? सेमिनारमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा कधीच मेहनत करावी लागणार नाही हे शिकवतो. अर्थात तुमची इच्छा असेल तर काम करू शकता, पण गरज म्हणून नाही, तर आवड म्हणून. थोडक्यात काय, तर तुमचं लक्ष आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे आहे. आर्थिक स्वातंत्र्याची माझी व्याख्या अगदी सरळ आहे. आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगणे. पैशासाठी तुम्हाला नोकरी करावी लागू नये किंवा कुणावर अवलंबून राहावं लागू नये, ही करण्याची क्षमता म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुमच्या मर्जीप्रमाणे जगताना तुमच्या जवळचे बरेच पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणून स्वतंत्र होणे म्हणजे काम न करता कमाईची सोय करणे आवश्यक आहे. थोडक्यात या पैशाच्या खेळात तुमच्या खर्चापेक्षा तुम्ही अप्रत्यक्षपणे कमाई जेवढी जास्त कराल तेवढे तुम्हाला आपल्या मर्जीप्रमाणे जगता येईल. अप्रत्यक्ष किंवा निष्क्रिय कमाईचे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे पैशानं तुमच्यासाठी काम करायला हवे. यात भागभांडवल, म्युच्युअल फंड्स किंवा इतर मौल्यवान संपत्ती अशा पर्यायांचा समावेश होतो. निष्क्रिय कमाईचा दुसरा मार्ग म्हणजे व्यवसायाने तुमच्यासाठी काम करावे. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला सतत कमाई करणं आवश्यक आहे, पण व्यवसाय करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी तुम्हाला स्वतःला काम करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, जमीन किंवा जागा भाड्याने देणे, पुस्तकं, संगीत किंवा सॉफ्टवेअरपासून मिळणारी रॉयल्टी, तुमच्या कल्पना विकणे, फ्रँचायझर बनणे, स्टोरेज युनिटचा मालक होणे, वेडिंग किंवा चिल्लर टाकून चालणाऱ्या मशीन्सचे मालक होणे आणि नेटवर्क मार्केटिंग किंवा असा कोणताही व्यवसाय ज्यामध्ये तुम्ही काम न करता तो सुरळीतपणे चालू शकेल. हा ऊर्जेचा विषय आहे. तुमच्याशिवाय हा व्यवसाय वर्षानुवर्षे चालू राहील आणि तो तुमच्यासाठी पैसे कमवेल अशी व्यवस्था करणं आवश्यक आहे. नेटवर्क मार्केटिंग हा एक अद्भुत व्यवसाय आहे. यामध्ये तुम्हाला जास्त भांडवल घालण्याची गरज नाही. सुरुवातीला जर तुम्ही चांगलं काम केलं तर नंतर काम करण्याची गरज भासणार नाही. दरवर्षी तुमच्याकडे आपोआप पैसा येत राहील. 9 ते 5 नोकरी करून अशी कमाई करून दाखवा बरं. निष्क्रिय कमाईचे मार्ग शोधण्यावर मी जास्तच भर देऊ शकत नाही. कारण स्पष्ट आहे, त्याच्याशिवाय तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊच शकणार नाही. पण, आणि हाच पणच मोठा आहे, बऱ्याच जणांना निष्क्रिय कमाई करताना खूप अडचणी येतात. त्याला 3 कारणे आहेत. 1. पूर्वीच्या सवयी व संस्कार. खरे तर आपल्यापैकी अनेकांचे प्रोग्रॅमिंग निष्क्रिय कमाई करू नये असेच झालेले असते. 13 ते 16, 17 वर्षाच्या मुलाला पैसे हवे असतील आणि तो मागायला वडिलांकडे गेला असेल तर वडील त्याला असं म्हणतील की निष्क्रिय कमाईतून पैसे मिळव. असं तर कुणी म्हणणार नाही. ते म्हणतील की कामावर जा, नोकरी शोधा, नाहीतर धंदा व्यवसाय कर आणि कमाई कर. निष्क्रिय कमाई करणं आपल्या स्वभावातच नाही. दुसरं कारण असं आहे की निष्क्रिय कमाई कशी करायची हे आपल्याला कुणी शिकवलेलंच नाही. लहानपणापासून जर हे शिकवलं असतं तर नोकरी करण्याची पाळीच आली नसती. माझ्या शाळेत हा विषय कधीच शिकवला गेला नव्हता. त्यावेळी मला सुतारकाम आणि धातूकाम असे विषय होते. ते घेऊन मी माझ्या आईसाठी एक चांगली मेणबत्ती स्टँड बनवू शकलो, एवढेच. निष्क्रिय कमाईचा विषय शाळेत शिकवला जात नसल्याने आपण तो इतर कुठेतरी शिकतो. हो ना, शंकाच आहे. याचा अंतिम परिणाम असा होतो की आपल्यापैकी बहुतेकांना त्याविषयी खास काही माहीत नसते, त्यामुळे त्याबाबत काही खास करतही नाही. शेवटचं म्हणजे आपल्याला निष्क्रिय कमाईविषयी आणि गुंतवणुकीविषयी काही माहीत नसल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपल्या नोकरी आणि धंद्याच्या निवडी काम करून पैसे मिळवण्यावर आधारित असतात. जर तुम्हाला लहान वयापासून कळालं की निष्क्रिय कमाई करणे हे प्रमुख ध्येय असायला हवे, तर आपण त्यासंबंधी पर्यायांचा विचार करणार की नाही? मी तर सगळ्यांना हाच सल्ला देत असतो की तुमची नोकरी किंवा व्यवसाय निवडत असताना किंवा बदलत असताना
एखादा असा मार्ग शोधा ज्यामध्ये तुम्हाला काम न करता तुमच्याकडे नैसर्गिकपणे आणि सहजतेने निष्क्रिय कमाईचा ओघ येत राहील. हे आजच्या काळात फार महत्त्वाचं आहे. आज बहुतेक जण सेवा व्यवसाय क्षेत्रात काम करतात, त्यामुळे त्यांना व्यक्तिगत रूपाने तिथे हजर राहावं लागतं. अशा नोकरी करण्यामध्ये काही चूक नाही. जोपर्यंत तुम्ही गुंतवणूक करत नाही, तोपर्यंत तुम्ही नोकरीच्या जाळ्यात अडकूनच राहणार आहात. तुम्ही जर तात्काळ किंवा हळूहळू निष्क्रिय कमाई करणारा व्यवसाय लवकरात लवकर निवडला तर तुम्हाला दोन्ही क्षेत्रातला चांगला भाग मिळेल. आता काम करून कमाई आणि नंतर निष्क्रिय कमाई. निष्क्रिय कमाईचे स्रोत मी मागच्या काही पानांत सांगितले आहे, त्याचे पुन्हा अवलोकन करा. दुर्दैव असं की प्रत्येकाजवळच धनाचं ब्लूप्रिंट असं असतं की ज्यामध्ये काम करून पैसे कमवण्याचं सॉफ्टवेअर असतं, पण निष्क्रिय कमाई करण्याचं सॉफ्टवेअर नसतं. आमच्या सेमिनारमध्ये आम्ही अनुभवी तंत्राच्या मदतीने आम्ही तुमच्या पैशाचं ब्लूप्रिंट बदलतो आणि मग तुम्हाला मोठी निष्क्रिय कमाई करणं सहज सोपं जातं. श्रीमंत लोक खूप दूरचा विचार करतात. ते आत्ताच्या आनंदासाठी होणारा खर्च संतुलित करून त्याची गुंतवणूक उद्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी करतात. गरीब लोक जवळचा विचार करतात. ते तात्पुरत्या आनंदाचा विचार करतात. आजचं जगणंच इतकं कठीण झालं आहे की मी उद्याचा तर विचार करू शकत नाही, असं ते समर्थन करतात. त्यांची खरी अडचण ही होते की त्यांचा उद्या आजमध्ये बदलून जातो. तुम्ही आजच्या समस्यांची काळजी घेतली नसेल तर हेच समर्थन तुम्ही उद्या पण करीत राहाल. तुमची दौलत वाढवण्यासाठी एकतर तुम्हाला जास्त कमाई करावी लागेल किंवा खर्चात कपात करावी लागेल. तुम्ही कशा प्रकारच्या घरात राहावे, कसे कपडे वापरावेत, कोणती गाडी घ्यावी आणि जेवणात काय घ्यावे याविषयी कोणी तुमच्यावर जबरदस्ती करत नसतं. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. गरीब लोक वर्तमानाची निवड करतात. श्रीमंत लोक वर्तमान आणि भविष्य यांच्या समतोलाची निवड करतात. यावरून मला माझ्या सासू-सासऱ्यांची आठवण झाली. माझे सासू-सासरे 25 वर्षे एका व्हरायटी स्टोअर्सचे मालक होते. ते दुकान फारच लहान होतं. सिगरेट, कँडी बार, आईस्क्रीम, च्युइंगम आणि सोडा विकून ते उदरनिर्वाह करत. त्यावेळेस लॉटरीचं तिकीटही विकत नव्हते. त्यांचा फायदा $1ही नव्हता. थोडक्यात म्हणजे तो चिल्लर बिझनेस होता. तरी ते त्याच्यातून काही बचत करत. ते हॉटेलमध्ये जेवायला जात नसत, चांगले कपडे घालत नसत, लेटेस्ट कार चालवत नसत, आरामात राहत होते. पण खर्चात कपात करून शेवटी त्यांना हळूहळू कर्जफेड करून मोठी जागाही विकत घेता आली आणि पैंपै वाचवून तिची गुंतवणूक करून वयाच्या 59व्या वर्षी आता ते निवृत्तीचे जीवन जगत आहेत. मला हे सांगायला संकोच होत आहे की तात्पुरत्या आनंदासाठी वस्तू खरेदी करणं हा समस्येवरचा उपाय नाही. आपल्या जीवनातल्या असंतोषाची भरपाई करण्याचा तो एक निष्फळ प्रयत्न असतो. तुमच्याजवळ जो पैसा नाही तो खर्च करणे हे तुमच्या मनात येत असतं. या लक्षणाला रिटेल थेरपी म्हणतात. जास्त खर्च करण्याने आणि तात्पुरत्या आनंदासाठी वस्तूंची खरेदी केल्याने काही फायदा होत नाही. त्याने तुमच्या जीवनातला असंतुष्टपणा कमी होत नाही. तुमचा सध्याचा खर्च तात्पुरत्या भावनेच्या भरात होत नसेल तर तो तुमच्या ब्लूप्रिंटमुळे होत आहे असे समजा.
आमच्या एका विद्यार्थिनीचे आई-वडील खूपच कंजूस होते. प्रत्येक गोष्टीसाठी ते डिस्काउंट कुपनचा उपयोग करत. तिच्या आईजवळ अशा कुपनांनी भरलेला एक बॉक्सच होता. तिच्या वडिलांची एक 15 वर्षे जुनी कार होती. तिला गंजही चढला होता. तिच्यात बसून मुलीला शाळेत जायची खूप लाज वाटायची. कोणी बघू नये असं तिला वाटायचं. सुट्टीमध्ये तिचे आई-वडील कधी हॉटेलमध्ये राहायला जात नसत. विमानातून सुद्धा प्रवास करत नसत. कुठे जायचं असेल तर त्याच खटारा गाडीतून. प्रत्येक गोष्ट त्यांना खूप महाग वाटत असे. आम्ही गरिबीचं जीण जगत होतो असं ती म्हणायची. तिचे वडील वर्षाला $75,000 कमवत असत. त्या काळात ती रक्कम जास्तच होती. तिला काही कळतच नव्हतं. तिचे आई-वडील कंजूस होते म्हणून तिचा स्वभाव नेमका उलटा झाला. तिला सर्वच गोष्टी उंची आणि महागड्या हव्या असायच्या. ती स्वतः कमवायला लागल्यानंतर तिच्या लक्षात आलं नाही, पण ती लवकरच ती सगळा पैसा खर्च करून टाकत असे आणि शेवटी तिच्या डोक्यावर कर्ज वाढत जायचं. तिच्याजवळ क्रेडिट कार्ड होते, मेंबरशिप कार्ड होते, आणखी बरंच काही होतं. शेवटी अशी पाळी आली की कर्ज फेडता येईना. तेव्हा कुठे ती आमच्या सेमिनारमध्ये आली आणि मी वाचले असं तिचं म्हणणं आहे. आमच्या सेमिनारमध्ये आम्ही तुमच्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करतो. त्यामुळे त्या मुलीचं सगळं जीवनच बदलून गेलं. आपण जो वेड्यासारखा पैसा खर्च करतो ते आई-वडील कंजूस होते. त्याचा सूड म्हणून करत होतो याची तिला जाणीव झाली. ते कंजूस असले तरी मी तशी नाही हे जगासमोर सिद्ध करण्याचा तो प्रयत्न होता. या कोर्सनंतर तिचा ब्लूप्रिंट बदलला. आता मला पूर्वीसारखा मूर्खपणा करावासा वाटत नाही असे ती म्हणते. नुकतीच ती एका मॉलमध्ये गेली होती. एका दुकानाच्या विंडो काचांच्या मध्ये तिला एक स्वीड आणि कोट लटकवलेला दिसला. लगेच तिचं मन सांगायला लागलं, हा कोट तुला खूप छान दिसणार आहे. विशेषतः तुझ्या सोनेरी केसांना तो चांगला मॅच होणार आहे. तुला या कोटाची गरज आहे. थंडीमध्ये घालायला तुझ्याजवळ चांगला कोट नाही. मग काय, ती लगेच दुकानात गेली आणि तो कोट घालून बघण्यासाठी तिनं तो हातात घेतला आणि तिचं लक्ष त्याच्या किंमतीकडे गेलं. किंमत होती $400. एवढा महाग कोट तिनं कधी यापूर्वी घेतला नव्हता. पण तिचं मन आग्रह करत होतं, घे, तुला शोभून दिसेल. पैशाची व्यवस्था काय नंतरही करता येईल. सेमिनारमध्ये जे शिकवलं होतं त्याचा परिणाम किती खोलवर गेला होता हे त्यावेळेस तिला जाणवलं. तिचं मन कोट विकत घे म्हणून आग्रह करत होतं. त्यावेळेस तिच्या मेंदूने जास्त उपयुक्त फाईल समोर आणून दाखवली. त्यात सांगितलं होतं, हे $400 तू आर्थिक स्वातंत्र्य खात्यात ठेव. तुला या कोटाची काय गरज आहे? थंडीसाठी तुझ्याजवळ आधीच एक कोट आहे आणि तो अजूनही चांगला आहे. तिला स्वतःला काही कळायच्या आत तिने तो कोट जागेवर ठेवला. उद्या बघू म्हणून एरवी तिने क्षणभरही विचार केला नसता. तिनं तो कोट घेतला नाही आणि नंतरही कधी त्या दुकानात गेली नाही. तिला आता लक्षात आलं की तिच्या मेंदूमध्ये भौतिक सुखाच्या ऐवजी आर्थिक स्वातंत्र्याची फाईल आली आहे. आता तिच्या प्रोग्रॅमिंगमध्ये खर्च लिहिलेला नाही. तिच्या आई-वडिलांनी जशी बचत केली तशी आपणही करायला हवी, परंतु त्याच वेळेस प्ले अकाउंटमधून पैसे काढून आनंदही उपभोगायला काही हरकत नाही याची तिला जाणीव झाली. तिने आपल्या आई-वडिलांनाही या कोर्सला पाठवलं. त्यांनी आणखी संतुलित व्हावं म्हणून आणि आता ते मॉटेल्स
मध्ये उतरतात असं तिनं आनंदानं सांगितलं. त्यांनी एक नवीन कारही विकत घेतली आहे आणि आपल्या पैशाकडून काम करून घेऊन ते आता करोडपतीचं जीवन सुखानं जगत आहेत. तिला आता समजलं आहे की करोडपती बनण्यासाठी आई वडिलांसारखे कंजूस बनण्याची गरज नाही. पण तिला हेही माहीत झालं की पूर्वीप्रमाणे अविचाराने खर्च करत सुटली तर तिला आर्थिक स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही. ती शेवटी म्हणाली, आपले पैसे आणि आपलं मन आपल्या काबूत ठेवणं किती चांगलं असतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या पैशाकडून तुम्ही अपार मेहनत करून घ्या, जशी तुम्ही त्याच्यासाठी करत होता. याचा अर्थ असा की तुमची कमाई सगळी खर्च करण्यासाठी नाही, तर त्यापैकी काही हिस्सा बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी ठेवायला हवा. एक गमतीची गोष्ट आहे, श्रीमंत लोकांजवळ खूप पैसा असतो पण ते खर्च कमी करतात आणि गरीब लोकांजवळ पैसा कमी असतो पण ते खर्च खूप खूप करतात. दीर्घकालीन विरुद्ध अल्पकालीन. गरीब माणसं आज जगण्यासाठी पैसे कमवतात. श्रीमंत माणसं पैसा अशासाठी कमवतात की तो गुंतवून त्यापासून आणखी पैसे कमवता येतील. श्रीमंत माणसं मालमत्ता अशी खरेदी करतात ज्याची किंमत वाढण्याची शक्यता असते. गरीब माणसं अशी वस्तू खरेदी करतात जिचं मूल्य निश्चित कमी होणार असतं. श्रीमंत माणसं जमीन जुमला गोळा करतात आणि गरीब माणसं बिलं गोळा करत असतात. मी माझ्या मुलांना सांगत असतो तेच तुम्हाला सांगतो. जमीन जुमला खरेदी करा. मालमत्ता अशी हवी जिच्यापासून सकारात्मक पैशांचा ओघ सुरू होईल. माझे मत तर असे आहे की अजिबात जमीन जुमला नसण्यापेक्षा कोणत्याही प्रकारचा जमीन जुमला असायला हवा. जमीन जुमल्याच्या व्यवहारात चढ उतार चालतच असतात, पण आजपासून 5, 10 किंवा 20 वर्षांनी त्याची किंमत वाढलेलीच असते. श्रीमंत होण्यासाठी बस तेवढ्याचीच गरज आहे. तुम्हाला जेवढा जमीन जुमला विकत घेणे परवडेल तेवढा विकत घ्या. तुमच्याजवळ पैसे कमी असतील तर भागीदारीत घ्या, अर्थात ते भागीदार विश्वासू आणि तुमच्या ओळखीचे हवेत. मालमत्तेत धोका एवढाच आहे की एखादी मालमत्ता जास्त किमतीला विकत घेऊन कमी किमतीला विकावी लागण्याची पाळी येते तेव्हा. परंतु पैशाचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर असं होण्याची शक्यता कमी असते. एक म्हण आहे, रिअल इस्टेट विकत घेण्यासाठी वाट बघू नका, रिअल इस्टेट विकत घ्या आणि मग वाट बघा. मागे मी माझ्या सासू सासऱ्यांचं उदाहरण दिले. आता माझ्या आई वडिलांचंही देतो. ते गरीब नव्हते पण मध्यमवर्गीय होते. डॅडी खूप मेहनत करत असत. आईची तब्येत चांगली नसायची, ती घरीच मुलांना सांभाळायची. डॅडी सुतार होते. त्यांना काम देणाऱ्या सर्वच बिल्डरांनी कित्येक वर्षांपासून जमिनी खरेदी केल्या होत्या आणि ते खूप श्रीमंत होते हे वडिलांना दिसत होतं. वडिलांनी पै जमवून शहराच्या बाहेर 20 मैल दूर एक 3 एकर जमीन विकत घेतली. त्यासाठी त्यांना $60,000 खर्च आला. 10 वर्षांनी एका बिल्डरला तिथं मॉल काढायची इच्छा झाली म्हणून वडिलांनी त्याला $6 लाख ती जमीन विकली. गुंतवणुकीचे पैसे वजा केले तर डॅडींना त्या जमिनीपासून दर वर्षाला $54,000 मिळाले. वडिलांची वार्षिक कमाई होती 15,000, फार तर $20,000. आता ते निवृत्त झाले आहेत आणि आरामात जगत आहेत. पण मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की तो जमिनीचा व्यवहार केला नसता तर त्यांना आजही काटकसरीने जगावं लागलं असतं. पण परमेश्वराचे आभार की त्यांना
गुंतवणुकीच्या शक्तीची ओळख पटली, विशेषतः मालमत्तेतील गुंतवणुकीमधली. आता मी जमिनी का विकत घेतो हे तुम्हाला समजलंच असेल. गरीब लोक $1ला एकच डॉलर समजतात. त्या बदल्यात ते कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतात. श्रीमंत लोक प्रत्येक डॉलरला एक बीजच्या रूपात बघतात. ते पेरून ते लाखो डॉलर कमवतात. यावर जरा विचार करा. आज तुम्ही जो $1 खर्च करता, उद्या त्यासाठी $100 खर्च करावे लागतील. माझ्या दृष्टीने प्रत्येक डॉलर म्हणजे सैनिक आहे, ज्याचा उद्देश आहे स्वातंत्र्य, आणि या स्वातंत्र्य सैनिकांना मी माझ्या हातातून बाहेर जाऊ देत नाही. यातील युक्ती म्हणजे सुशिक्षित होणं. गुंतवणुकीच्या क्षेत्राचा अभ्यास करा. गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी आणि आर्थिक साधनांविषयी जाणून घ्या. उदाहरणार्थ, रिअल इस्टेट, मॉर्टगेज, शेअर्स, फंड्स, बॉण्ड, मुद्रा विनिमय, सगळं काही. मग एक मुख्य क्षेत्र निवडा. त्यात तुम्हाला विषय तज्ज्ञ बनायचं आहे. आधी त्यात गुंतवणूक करा आणि मग इतर क्षेत्रांकडे वळा. थोडक्यात सांगायचं ते असं आहे, गरीब माणसं मेहनत करतात आणि कमाईचा सगळा पैसा खर्च करून टाकतात, म्हणून त्यांना पुन्हा मेहनत करावी लागते. श्रीमंत माणसं मेहनत करतात, बचत करतात, गुंतवणूक करतात आणि मग पुन्हा त्यांना कधी मेहनत करावी लागत नाही. धन्यवाद.